आज आपण बघत आहात की नांदेड जिल्ह्यामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा अप्रतिम सुंदर पारंपरिक वेशभूषामध्ये नृत्य आणि वाजंत्रीसह बंजारा समाज रस्त्यावर उतरलं आणि या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना जे निवेदन दिलं ते सुद्धा आश्चर्यचकित झाले की बिगर पैशाचं हे समाज या ठिकाणी रस्त्यावर उतरलं। यांची मागणी ही रास्त मागणी आहे। आम्ही त्यांना निवेदन केलं आहे की आमची मागणी महाराष्ट्र सरकार असेल, केंद्राचं सरकार असेल, मोदीजींचं सरकार असेल यापर्यंत आपण पोहोचावं। येणाऱ्या हिवाळी अधिवेशनापर्यंत या समाजाच्या ज्या काही मागण्या आहेत एस टी प्रवर्गामध्ये टाकण्याची जी काही मागणी आहे ते पूर्ण करावी अशी सर्व समाज बांधवाच्या वतीनं, आमच्या धर्मगुरूच्या वतीनं, आमदार साहेबाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी केलं। आरक्षणासाठी जो मोर्चा आणि निवेदन देण्यात आलेलं आहे पण त्या निवेदनाला केराच्या टोपलीमध्ये टाकण्यात आलेलं आहे। पण ही जे आहे आम्ही किती दिवस पाहणार, किती वर्षापासून अपेक्षा होती की एस टी आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे। पण काय झालं की सरकार ऐकणं झालं, काँग्रेसच्या सरकारनं सुद्धा आम्हाला लटकवून ठेवलेलं आहे। पण यावेळेस मात्र आम्हाला अपेक्षा आहे की महायुती सरकार आहे त्यांनी आमचं मान्य करावं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता हा महाएल्गार मोर्चा काढलेला आहे एस टी आरक्षणाबद्दल, पण जर सरकारनं ऐकलं नाही तर जन आक्रोश मोर्चा काढण्यात येईल। एवढं सरकारने या गोष्टीची नोंद घ्यावी। आणि हे जे महासागर लोटलेलं आहे कारण की हे गरीब जनतेसाठी आहे, येणाऱ्या पिढीसाठी आहे, त्यांच्या भविष्य आहे या सगळ्या गोष्टीमध्ये। या गोष्टीसाठी आम्ही लढा द्यायला तयार आहोत आणि या सगळ्यासाठी जनजागृती झालेली आहे। समाजामध्ये पण रोष आहे की आम्ही किती वर्ष खितपत राहावं, आमचे लेकरं किती वर्ष खितपत राहावं। आजही तांड्यावरची परिस्थिती खराब आहे। जर लोकनेत्यांनी फक्त जाऊन तिथं पाहावं, आजही गोरगरीब शेतामध्ये कबाड कष्ट करून पोट भरत आहे आणि त्यामध्ये कसं तरी त्यांचा उदरनिर्वाह चालत आहे। घर तांडे सोडून ते दुसऱ्या राज्यामध्ये परराज्यामध्ये जाऊन तिथं मजुरी करत आहे। आजही प्रत्येक तांड्यातील लोक पुणे मुंबईला कंपनीमध्ये किंवा रोजंदारीला चालले आणि पण हे किती वर्ष चालणार? हा समाजाला केव्हा तुम्ही वरती आणणार? कारण या समाजाचा वापर करून तुम्ही सत्तेवर बसता आणि नंतर वापर करून जे फेकता हे आता चालणार नाही। आणि सरकारला एक निवेदन आहे, एक विनंती आहे की आता तरी तुम्ही आम्हाला हे एस टी आरक्षण द्यावं आणि गोरगरिबाचं आणि या समाजाच्या उन्नतीकडे लक्ष द्यावं। जय हिंद, जय सेवालाल। नमस्कार, जय महाराष्ट्र, जय सेवालाल। मी आज सर्व बंजारा भगिनी आणि बंधूच्या वतीने इथे कलेक्टर साहेबांच्या कार्यालयामध्ये निवेदन देण्यासाठी आली आहे की आमचा जो समाज आहे बंजारा समाज, लमानी समाज, तो वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो। पण वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळं आरक्षण का? महाराष्ट्रामध्ये आम्ही VJBमध्ये का, विमुक्त जाती का? जेव्हा की आम्ही कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये SC आणि STच्या अंतर्गत आम्हाला आरक्षण मिळालेलं आहे। तिथल्या आमचा जो समाज आहे तो सुशिक्षित होऊन पुढे चालत आहे। महाराष्ट्र हा निजाम ज्या वेळेला महाराष्ट्र निजामासोबत होता, निजाममध्ये होता, निजामचा पाठ होता, त्यावेळेचे जे गॅजेट्स आहेत ते आम्हाला STचे मिळालेले आहेत। आणि त्यानंतर जेव्हा फाळणी झाली, जेव्हा आपण वेगळे झालो त्यावेळेला मराठवाड्यामध्ये उरलेला जो बंजारा समाज आहे किंवा महाराष्ट्रातला जो बंजारा समाज आहे तो विमुक्त जातीमध्ये गिणण्यात येतो। विमुक्त जाती म्हणजे काय? विमुक्त जाती आणि आदिवासी जातीमध्ये खूप अंतर आहे। आमचा जो समाज आहे तो डोंगरामध्ये शेळ्या पालन करणे, मेंढा पालन करणे, लादणीचा व्यवसाय करणे, एका गावावरून दुसऱ्या गावामध्ये जाणे म्हणजे खरोखर हा आदिवासी समाज आहे। तर त्या आदिवासी समाजाला पुढे यावं, त्यांच्या मुलांनी शिकावं। जसं काकूंनी सांगितलं की आमचा जो समाज आहे त्या समाजाच्या तांड्यांमध्ये तुम्ही जर जाल तर आजच्या काळातही अक्षरशः पाण्याची सुद्धा सोय नाही। या लेवलपर्यंत तांडे सफर करत आहेत। तर आमची खरंच निवेदन आहे मोदी सरकारला आणि आमची खूप अपेक्षा आहे त्यांच्याकडनं की त्यांनी आम्हाला शेवटी STचं आरक्षण द्यावं आणि भारतामध्ये जेवढाही लमानी, बंजारा, लंबाडी जो काही समाज आहे जो पूर्ण एकच आहे त्याला एकत्रितपणे STचं आरक्षण द्यावं। थँक्यू। आज नांदेड जिल्ह्यामध्ये बंजारा समाजाचा आरक्षण महामोर्चाला सर्व जिल्ह्यातून सर्व समाज, सर्व अधिकारी लोक संघटित होऊन माननीय मुख्यमंत्री साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। आमचे स्थानिकचे आमदार श्री
तुषारभाऊ राठोड साहेब, तसेच आमचे बी डी चव्हाण साहेब, आमचे कैलास गोरशेकवाडीचे संदेश भाऊ, सर्व पदाधिकाऱ्यांनी माननीय मुख्यमंत्री साहेबाला आम्ही निवेदन दिलेलं आहे. मुख्यमंत्री कलेक्टर साहेबाच्या थ्रूनी मुख्यमंत्र्याला निवेदन दिलेलं आहे. तो निवेदन आमचं साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. आम्ही पण मुख्यमंत्री साहेबासोबत सर्व पक्षांनी मिटिंग घेतलेली आहे. त्या मिटिंगमध्ये आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. आमच्या समाजाला खरोखरच न्याय मिळतील अशी आम्हाला